18 जून रोजी संपूर्ण राष्ट्र ऐतिहासिक महापुरुषांच्या पंक्तीत अग्रगण्य भूमिका बजावणाऱ्या आणि शत्रूंना धूळ चारणाऱ्या बहादूर झाशीच्या राणीची पुण्यतिथी साजरी करत आहे। मात्र वर्ध्यात झाशीच्या राणीच्या पुतळ्या शेजारी साफसफाई करण्याची कल्पनाही नगरपालिका मुख्याधिकारी यांना आली नाही। उदासीनतेची अशी अवस्था आहे की गांधींच्या जिल्ह्यात दारूबंदी असूनही पोलीस प्रशासनाच्या नाकाखाली महापुरुषांचे पुतळे जे सर्वांचे आदर्श आणि राष्ट्रीय वारसा मानले जातात त्या परिसरालाही दारुड्यांनी सोडलं नाहीये। येथे पडलेल्या दारूच्या बाटल्या यांचे पुरावे आणि साक्षीदार म्हणून दिसत आहेत। जिल्ह्यातील सर्व बडे नेते राणी लक्ष्मीबाईंच्या पुतळ्या शेजारून जात होते, परंतु जिल्ह्यात 5 आमदार आणि एक राज्यमंत्री असूनही कोणीही पुतळ्याला माल्यार्पण करण्यासाठी आले नाही। जिल्ह्यातील इतर पक्षांचे नेतेही गाढ कुंभकर्णी झोपेत आहेत। याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना केवळ उद्घाटने, कार्यकर्ते मेळावे आणि बैठकांमधून फुरसत मिळेल तेव्हाच महापुरुषांची आठवण मिळेल। वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा असून येथे दारूबंदी घोषित आहे। असं असूनही जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून दारू विकताना अनेक लोकांना पोलीस प्रशासन पकडत आहे, परंतु दारूबंदीची जबाबदारी ज्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे त्यांची कारवाई शून्य आहे। दारूबंदी असूनही झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ पडलेल्या रिकाम्या बाटल्या पाहून असं वाटतं की या दारुड्यांनी लोकांचे आदर्श असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांना लपून छपून दारू पिण्याचे अड्डे बनवले आहे का? भविष्यात प्रशासन राष्ट्राच्या या ऐतिहासिक वारशांना असे अड्डे बनविण्यापासून रोखण्यात भूमिका बजावेल का, हे येणारा काळच सांगेल। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा।